हाय स्टुडंट, भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर बघा, लास्ट व्हिडिओमध्ये आपण BCom थर्ड इयर सेमिस्टर 5 तर यामधील जो मॅनेजमेंट अकाउंटिंग याचा क्वेश्चन पेपर आहे, प्रिव्हियस क्वेश्चन पेपर, तर यामधील आपण जवळपास क्वेश्चन 3पर्यंतचे जे काही ऑर क्वेश्चन होते तर ते पूर्ण पाहिलेले आहेत. जर तुम्ही ते पाहिलेले नसतील तर चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये ते अवेलेबल आहेत, तर ते तुम्ही जाऊन पाहू शकतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण BCom थर्ड इयर सेमिस्टर 5 मॅनेजमेंट अकाउंटिंग प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधील क्वेश्चन 4 तर आज आपण पाहणार आहोत. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मला या चॅनलवरती SRT-MUN या विद्यापीठाचा पूर्ण सिलेबस तुम्हाला पाहायला भेटेल. तसेच याच्या रिलेटेड नोट्स पूर्ण यावरती तुम्हाला भेटतील. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून यापुढील येणारे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटत राहील. त्यामुळे तुम्ही माझा कोणताही व्हिडिओ मिस करणार नाहीत. तर बघा, क्वेश्चन 4 हा तुम्हाला 15 गुणांसाठी असतो. तर 2 क्वेश्चन दिलेले असतात, त्यामधील तुम्हाला कुठलाही एक क्वेश्चन सोडवायचा आहे. तर बघा, जी काही तुमची 2 डिसेंबर 2024 दिवशी जो पेपर होणार आहे त्याची तुमची प्रॅक्टिससुद्धा होईल प्रिव्हियस पेपरचा अभ्यास केल्यामुळे. तर पहा, SR मॅन्युफॅक्चरिंग कंपनी सबमिट द फॉलोइंग फिगर्स फॉर युअर कन्सिडरेशन. पर्टिक्युलर दिलेले आहेत, प्रोडक्ट A आणि प्रोडक्ट B दिलेला आहे. ॲक्च्युअल फॉर 4th क्वार्टर ऑफ 2015 अँड 16. सेल्स युनिट दिलेले आहेत बघा, जानेवारीचे दिलेले आहेत, फेब्रुवारी, मार्च. तर हे युनिट कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायचे, तर बघा, यामध्ये सेलिंग प्राईस पर युनिट दिलेली आहे 20 आणि 40. इस्टिमेटेड ऑफ 4th क्वार्टर ऑफ 2016-17. 2016 आणि 17चे इन्क्रीज इन सेल क्वांटिटी दिलेली आहे, इन्क्रीज इन सेलिंग प्राईस दिलेली आहे. ओपनिंग स्टॉक ऑन 1 जानेवारी दिलेला आहे. त्यानंतर बघा, इथे खाली क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे पर्सेंटेजमध्ये. स्टॉक पोझिशन 31 मार्च युनिट्समध्ये दिलेले आहेत. यू आर रिक्वायर्ड प्रिपेअर सेल्स प्रोडक्शन अँड बजेट फॉर द 4th क्वार्टर ऑफ 2016 आणि 17. तर यांचा आन्सर कशा पद्धतीने आहे पहा. मी याचा आन्सरचं स्क्रीन तुम्हाला शेअर केलेली आहे. मी याचा आन्सर खूप मोठा असल्यामुळे तुम्हाला याचं डायरेक्टली मी उत्तर सांगत आहे. बघा, हे अशा पद्धतीने तुम्हाला कॉलम करून हे प्रत्येक तुम्हाला आन्सर लिहायचा आहे. अशाच पद्धतीने तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. यामधील जर काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मी हा प्रॉब्लेम तुम्हाला स्वतः सोडवून दाखवेन. तर बघा, हा जो प्रॉब्लेम आहे याचं मी आन्सर तुम्हाला शेअर केलेला आहे. त्यानंतर बघा, तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. त्यानंतर बघा, क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन 4साठी जो ऑर क्वेश्चन होता तर तो क्वेश्चन आज आपण पाहणार आहोत व्यवस्थित. तर बघा, द एक्सपेन्सेस बजेटेड फॉर प्रोडक्शन ऑफ 1000 युनिट इन अ फॅक्टरी आर फर्निश्ड बिलो. पर्टिक्युलर्स दिलेले आहेत आणि अमाऊंट पर युनिट. बघा, मटेरियल दिलेलं आहे, लेबर दिलेला आहे, व्हेरिएबल ओव्हरहेड्स दिलेले आहेत, सेलिंग एक्सपेन्सेस दिलेले आहेत 20%, ॲडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस दिलेले आहेत 2 लाख, त्याचबरोबर टोटल दिलेली आहे. प्रिपेअर अ बजेट फॉर प्रोडक्शन 600 युनिट अँड 800 युनिट ॲझ्युमिंग ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस आर सेम फॉर ऑल लेवल्स ऑफ प्रोडक्शन. तर बघा, इथे जे ॲडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड दिलेले आहे तर ते आपल्याला ॲज इट इज घ्यायचे आहेत. तर हा क्वेश्चन सोडवत असताना कशा पद्धतीने सोडवायचा आहे बघा, खूप सोपा क्वेश्चन आहे. तर मी तुम्हाला इथं आन्सर शेअर केलेला आहे पहा. तर तुम्हाला याचा फॉर्मॅट अशा पद्धतीने आखायचा आहे. इन द बुक्स ऑफ द एक्सपेन्सेस बजेट फॉर 600 युनिट अँड 800 युनिट. तर पर्टिक्युलर्समध्ये लिहा फॉर 600 युनिट्स आणि फॉर 800 युनिट. पर युनिट लिहा आणि टोटल रुपीज पर युनिट टोटल रुपीज. तर बघा, इथे आपल्याला व्हेरिएबल कॉस्ट आणि मटेरियल कॉस्ट आणि फिक्स्ड कॉस्ट ह्यामधील घ्यायचे आहेत. तर बघा, मटेरियल म्हणजेच व्हेरिएबल कॉस्ट. तर व्हेरिएबल कॉस्टमध्ये काय काय येईल तर मटेरियल, लेबर किती दिलेले आहे त्याची युनिट बघा, इथे 700, 250. तर हे ॲज इट इज तुम्हाला पर युनिटमध्ये लिहायचे आहे, ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, इथे काय म्हटलेलं आहे तर 800 युनिट्स आणि 600 युनिट्सचा आपण
हे बनवलेलं आहे. तर इथे बघा ह्या 700नं तुम्हाला या 600ला गुणिले करून इथे 42,000 तुम्हाला याची टोटल घ्यायची आहे. 250ला 600नं मल्टिपल करा किती येईल, तर 1,50,000 येईल. ठीक आहे. त्यानंतर पुढे पहा 700 आणि 250 युनिट, याला 700नं 800ला गुणिले करा किती येईल, तर 56,000. 250नं 800ला गुणिले करा किती येईल, तर 2,00,000. तर हे झाले आपले मटेरियल आणि लेबरचं. त्यानंतर बघा व्हेरिएबल ओव्हरहेड्स. तर व्हेरिएबल ओव्हरहेड्स किती दिलेले आहेत, तर 200. तर 200 दिलेले आहेत, तर या 200नं या 600 युनिट्सला मल्टिपल करा किती येईल, 1,20,000. आणि 800ला 200नं मल्टिपल करा किती येईल, 1,60,000. तर अशा पद्धतीने येईल. त्यानंतर टोटल व्हेरिएबल कॉस्ट ऑफ पी म्हणजेच या पूर्ण याची टोटल करा 1,150 येईल. नंतर याची टोटल करा 6,90,000. नंतर याची टोटल करा 1,150 आणि त्यानंतर याची टोटल करा 92,000. 9,20,000 येईल. त्यानंतर बघा तुम्हाला इथे हे लिहून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा, सेलिंग एक्सपेन्सेसचं 20% फिक्स्ड किती आहे, तर 130. तर 20% फिक्स्ड आहेत आणि बाकीचे काय आहेत, तर व्हेरिएबल. तर बघा 20% फिक्सचे झाले म्हणजे किती, 80% कशाचे झाले, तर व्हेरिएबलचे झाले. तर तुम्हाला कसं करायचं आहे, तर 100%मध्ये आपण काय करूया, 100मध्ये किती 130, तर 80साठी किती, तर अशा पद्धतीने तुम्हाला एक त्रैराशिक मांडायचं आहे. तर 80 गुणिले 30 भागिले 100 करा किती येईल पहा, तर किती येतील, 104 येईल. हे झाले काय, तर आपले सेलिंग एक्सपेन्सेस. तर या 104 मायनस तुम्हाला 130 करायचं आहे, तर किती राहतील, 43. तर हे झाले आपले फिक्स्ड म्हणजे फिक्स्ड सेलिंग एक्सपेन्सेस. तर हे 104नं मल्टिपल तुम्हाला हे 600 करायचे आहेत, तर किती येतील, तर 62,400 येतील. तर 104नं तुम्हाला या 800ला मल्टिपल करायचं आहे, 83,200 येतील. त्यानंतर हे जे फिक्स्ड सेलिंग एक्सपेन्सेस दिलेले आहेत 43, तर या 43नं तुम्हाला इथे जे 1,000 युनिट्स तुम्हाला दिलेले आहेत, ठीक आहे, तर जे 1,000 युनिट्स दिलेले आहेत त्याला मल्टिपल करायचं आहे, तर किती येतील, तर 26,000 येतील. त्यानंतर तुम्हाला तर बघा तुम्हाला जर याचं कॅल्क्युलेशन जर समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट करा. मी तुम्हाला एका पेपरवरती सोडवून तुम्हाला तो व्हिडिओ आणखीन एकदा मी अपलोड करेन. तर हे याचा आन्सर आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा आणि जर काही अडचण वाटली तर तुम्ही मला कमेंट करा. असं जर तुम्हाला समजलं नसेल तर तुम्हाला मी एका पेपरवरती सोडवून दाखवणार आहे, जर तुम्हाला हे समजलं नसेल तर. जर समजलं असेल तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि व्यवस्थित याचा अभ्यास करा. तर क्वेश्चन 4थ्यामधील आपण दोन्ही क्वेश्चन आज पाहिलेले आहेत. तर यात काही अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकतात. तर बघा क्वेश्चन 5 हा गेल्या वेळेस दिलेला होता. राईट शॉर्ट नोट्स एनी 2. कोणत्याही 2 शॉर्ट नोट्स लिहायच्या होत्या. फंक्शन ऑफ मॅनेजमेंट अकाउंट, स्कोप ऑफ मॅनेजमेंट अकाउंट, रोल ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग इन डिसिजन मेकिंग, नेचर ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग. तर या चारीमधले कोणतेही 2 येतील यावेळेसुद्धा. तर या चारीमधील कुठल्याही म्हणजे चारीचाही अभ्यास करा. तुम्हाला कुठले तरी 1-2 तरी विचारले जातील. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये जर तुम्हाला कोणत्या प्रिवियस पेपरचे आन्सर पाहिजे असतील, ऑडिटिंग, इन्कम टॅक्स, तर तुम्ही मला नक्की कळवा. मी तुम्हाला ते व्हिडिओ अपलोड करून देईन आणि त्याचे आन्सरसुद्धा अवेलेबल आहेत आपल्या चॅनलवरती. चॅनलवरती नवीन असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.